नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। डिसेंबर महिन्यामध्ये भूमी अभिलेख विभागातर्फे सरळ सेवा डायरेक्ट रिक्रूटमेंट भूकरमापक या पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते। साधारणतः 76,000 प्लस विद्यार्थ्यांनी हे अर्ज भरलेले आहेत। पण त्यामध्ये विभागाला असं आढळून आलं की काही विद्यार्थी हे पात्र नसताना सुद्धा त्यांनी त्या अर्जामध्ये त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये अर्ज दाखल केलेले आहेत। काही विद्यार्थ्यांनी एका विभागापेक्षा जास्त विभागामधून सुद्धा अर्ज दाखल केलेले आहेत। तर ह्या सगळ्यांना गाळणी लावण्यासाठी एक सेपरेट नवीन नोटिफिकेशन, एक अपडेट हे त्या विभागाने, भूमी अभिलेख विभागाने नुकतंच सादर केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे प्रश्न या अनुषंगाने होते, तर त्याच्याशी निगडीत ते सर्क्युलर काय आहे आणि काय प्रोसेस विद्यार्थ्यांनी आता करायला पाहिजे, जे पात्र आहेत त्यांनी किंवा जे अपात्र आहेत त्यांनी सुद्धा काय प्रोसेस करायला पाहिजे, याच्याशी निगडीत सर्व माहिती देणारा हा व्हिडिओ घेऊन आज इन्फिनिटी अकॅडमी आपणापर्यंत आलेली आहे। अजूनही तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि अशाच प्रकारच्या नोटिफिकेशनसाठी तयार रहा। विद्यार्थी मित्रांनो, हीच ती जाहिरात होती। 9 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत याच्यामध्ये दिलेली होती आणि विविध विद्यार्थ्यांनी हा अर्ज दाखल केला होता। आता विभागातर्फे काही विद्यार्थ्यांना मेसेजेस आलेले आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपडेट करायचे आहेत। जर असा मेसेज काही जणांना आला नसेल तरी चिंता करण्याची कारण नाही। त्यांनी जे संकेतस्थळ किंवा ज्याला वेबसाईट म्हणतो आपण ते दिलेलं आहे, तिथे लॉग इन करायचं आहे। तर हे जे पर्टिक्युलर फॉर्मॅट तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, या प्रकारचा मेसेज प्रत्येकच विद्यार्थ्याला आलेला आहे असं नाही। काही विद्यार्थ्यांना तो आलेला नसेल तरी त्यांनी दिलेली जी वेबसाईट आहे, लिंक आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं की 3 प्रकारचे कॅटेगरी विद्यार्थ्यांची होणार आहे। एक विद्यार्थी ते असणार आहे की ज्यांची शिक्षण अर्हता आहे आणि जे या पदासाठी पात्र आहेत, म्हणजे शैक्षणिक अर्हतेनुसार हे विद्यार्थी पात्र आहेत, इलिजिबल आहेत। मग यांनी काय करायचं आहे, तर यांनी फक्त त्यांचा जो फोटो आहे आणि त्यांची जी साइन आहे ही चेक करायची आहे की ती व्यवस्थित अपलोड झालेली आहे का, ती ब्लर तर नाही, किंवा ते जे डॉक्युमेंट आहे ते नीट दिसतंय का, हे तुम्हाला चेक करायचं आहे। दुसरी गोष्ट की तुम्ही ज्या पदासाठी हा फॉर्म भरलेला आहे भूकरमापक, त्याच्याशी निगडीत जे कन्स्ट्रेंट्स त्यांनी दिलेले आहेत, एज्युकेशनल क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे, ते तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुमचं जे प्रमाणपत्र आहे, त्यांनी प्रमाणपत्र म्हटलेलं आहे, ते अपलोड करायचं आहे। प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट, गुणपत्रिका नाही, मार्कशीट नाही, तर प्रमाणपत्र हे अपलोड करायचं आहे। हे विद्यार्थी पात्र जे आहेत त्यांच्यासाठी आहे। आता जे विद्यार्थी पात्र नाही, तुम्ही म्हणाल मग कसं कळणार आपल्याला, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत। तर जे विद्यार्थी या शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र नाही आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, डेफिनेटली ते या प्रोसेसमधनं बाहेर पडतील। पण त्यांनी जे शुल्क भरलेलं आहे, जी फी भरलेली आहे, जी ॲप्लिकेशन फॉर्म सोबत फी भरलेली आहे, ती त्यांना रिफंड मिळणार आहे। त्याच्यामुळे त्यांनी आपले बँक डिटेल्स, बँक अकाउंट आणि IFSC कोड नीटरित्या भरायचे आहेत, जेणेकरून त्यांना ते रिफंड मिळेल। आता काही विद्यार्थी असेही होते की ज्यांनी एका विभागापेक्षा विविध विभागामधनं अर्ज केले होते। मग त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांना सुद्धा एक संधी चालून आलेली आहे की त्यांनी तिथे चूक केली होती की विविध विभागामधनं त्यांनी ॲप्लिकेशन केलं होतं, जे नियमाला धरून नव्हतं, पण आता एक चान्स त्यांना मिळालेला आहे। तर तुम्ही जर एकापेक्षा जास्त विभाग सिलेक्ट केले असेल तर इथे तुम्ही काय करायचं आहे, फक्त एकच विभाग सिलेक्ट करायचा आहे। एक विभाग तुम्ही सिलेक्ट केला की तुम्ही इलिजिबलमध्ये जाल आणि त्यानंतर जी प्रोसेस पात्र विद्यार्थ्यांसाठी आहे ती तुम्हाला करायची आहे। ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, फोटो आणि तुमची साइन चेक करायची आहे, नसेल व्यवस्थित अपलोड करायची आहे आणि तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशनचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे। ओके, आता याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या तारखा आहेत विद्यार्थी मित्रांनो। एक जी तारीख आहे ती आहे 28 फेब्रुवारी, म्हणजे कालची तारीख आहे। सकाळी 10 वाजेपासून त्यांनी म्हटलं होतं, पण वेब पोर्टल एक साधारणतः सायंकाळी सुरू झालं। आणि हे प्रोसेस तुम्हाला कधीपर्यंत करता येणार आहे, तर ही प्रोसेस तुम्हाला 9 तारखेपर्यंत, मार्च 9 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला करता येणार आहे। तर ह्या डेट्स खूप महत्त्वाच्या आहेत, ह्या डेट्स लक्षात ठेवा। कुठल्या वेबसाईटला जायचं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला ही जी स्क्रीनवर वेबसाईट दिसते
आहे महाभूमीची. ओके, महाभूमी.gov.in आणि त्याच्यामध्ये ही स्पेसिफिक लिंकमध्ये तुम्हाला जायचं आहे. तुम्ही लिंकमध्ये गेलात तर आत्ता जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय तर त्या स्क्रीनमध्ये हे जे वेब पोर्टल आहे याच्यामध्ये लेफ्ट टॉप साईडला जर तुम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला स्क्रुटिनी फॉर्मची एक टॅब दिसेल. त्या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, त्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या वेबसाईटमध्ये गेलं की तुम्हाला वेब ब्राउझरमध्ये ही विंडो दिसेल, तुम्हाला त्या टॅबमध्ये जायचं आहे. त्या टॅबमध्ये गेल्यानंतर आत्ता जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय ही विंडो दिसेल. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की जर तुम्हाला याबद्दल या प्रोसेसबद्दल काहीही माहिती नसेल तर तुम्ही इथे दिलेली जी PDF आहे म्हणजे मार्गदर्शक सूचना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, ह्या सूचना तुम्ही नीट वाचा, ती PDF नीट वाचा. तीच PDF घेऊन आपण हे एलॅबोरेशन सेशन आपण अरेंज केलेलं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच बघा, शेवटपर्यंत बघा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मार्गदर्शक सूचनासुद्धा मिळतील, त्या वाचा नीट आणि त्याच्यानुसार प्रोसेस करायची आहे, जी प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये सांगतोय. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर राईट हँड साईडला जर आपण बघितलं तर इथे 2 ब्ल्यू टाईपचे किंवा ब्ल्यू कलरचे तुम्हाला बटन्स दिसतील. एक आहे तुम्हाला स्पेसिफिक स्क्रुटिनी फॉर्म भरण्यासाठी क्लिक करायचं आहे आणि सेकंड आहे लॉग इन करायचं आहे. ओके, मग तुम्हाला नेमकं स्पेसिफिकली काय करायचं आहे तर ही ती PDF आहे जी मी आत्ताच तुम्हाला सांगितली. ओके, इथे जे मी म्हटलेलं आहे मार्गदर्शक सूचना त्या PDF मध्ये हे या PDF मध्ये त्या अवेलेबल आहेत. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट जो आहे तो लक्षात घ्या तुम्ही. दिनांक 9 तारखेपासून जे प्रोसेस सुरू झाली होती त्याच्यामध्ये विविध पैकी फक्त एकच विभाग तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं होतं. पण जसं मी सांगितलं की विद्यार्थी मित्रांनी काय केलंय, एकाच विभागामधनं अर्ज न करता मल्टिपल डिव्हिजन्स त्यांनी सिलेक्ट केले. तर या विद्यार्थ्यांनी जे फॉर्म भरलेले आहेत त्यांना ते अपडेट करणं खूपच मॅन्डेटरी आहे. त्यांना फक्त एकच विभाग सिलेक्ट करायचा आहे तरच ते इलिजिबल ठरतील. दुसरी गोष्ट इलिजिबिलिटीची जी होती, आता जर इथे बघितलं की दुसरा क्रायटेरिया काय होता तर ITI सर्वेअर म्हणजे बेसिकली जे तुमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था असतात ज्याला आपण ITI म्हणतो, याच्यामधला जो सर्वेअरचा हा कोर्स होता तो असलेला असणं आवश्यक आहे, ते विद्यार्थी पात्र आहेत. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांची पदविका स्थापत्य अभियंता किंवा अभियांत्रिकीमध्ये झालेली आहे म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, ते पात्र आहेत. आणि तिसरी गोष्ट, जे BE आहेत किंवा BTech आहे म्हणजे पदवी ज्यांच्याकडे आहे स्थापत्य अभियांत्रिकीची, ते सुद्धा विद्यार्थी इथे इलिजिबल आहेत. तर या 3 ज्या पर्टिक्युलर ब्रँचेस म्हणूया आपण किंवा एज्युकेशनल क्रायटेरिया म्हणू, हे अर्हता ज्यांनी धारण केलेली आहे, जे विद्यार्थी ह्या पर्टिक्युलर कोर्सचे विद्यार्थी होते आणि त्यांनी सक्सेसफुली ते कंप्लीट केलंय, तेच विद्यार्थी या पदासाठी पात्र असणार आहे. हे सगळं त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर अपलोड चेक कुणाला करायचं आहे तर जे विद्यार्थ्यांची फोटो आणि साईन ही व्यवस्थित नाही किंवा दिसत नाही किंवा प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये साईजमध्ये त्यांनी ते अपलोड केलेलं नाहीत किंवा फोटो आणि तुमचं जे साईन आहे ते JPG फाईल पाहिजे आणि डिझायर्ड पर्टिक्युलर साईज पाहिजे. तर हे जर नसेल तर ते आपल्याला अपडेट करायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला हे अपडेट करणं मॅन्डेटरी आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोसेस काय करायची आहे की तुमचा जो नोंदणी क्रमांक होता किंवा रजिस्ट्रेशन नंबर होता तो DLR पासून स्टार्ट होत होता बघा, बरोबर आहे. तर हा जो नोंदणी नंबर आहे तो तुमच्याकडे आहे. जर ज्यांच्याकडे नसेल त्यांनी तुमचा मेल ID चेक करा, त्याच्यामध्ये तो दिलेला आहे. तर त्या पर्टिक्युलर नोंदणी क्रमांक किंवा रजिस्ट्रेशननुसार तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मग तुम्ही लॉग इन विंडोवर जर गेला तर इथे बघा, इथे स्पेसिफिकली रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन दिलेलं आहे. इथे जर आपण बघितलं तर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनवर जे आहे ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्ही फॉर्म भरताना जो आधार कार्ड नंबर दिलेला आहे तो आणि त्याच्या व्यतिरिक्त जी तुमची डेट आहे, जन्मतारीख, म्हणजे बघा काय काय लागणार आहे इथे, जन्मतारीख, त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, या तीनही गोष्टी मॅच व्हायला पाहिजे तरच ती प्रोसेस समोर जाऊ शकते. आता इथे बघा, इथे मी माझा रजिस्ट्रेशन ID नंबर टाकलाय, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा आधार कार्ड नंबर. ज्यांचा आधार कार्ड नंबर नसेल आणि त्यांनी फक्त एनरोलमेंट केलेलं असेल, त्यांनी एनरोलमेंट नंबर त्यावेळेस टाकला असेल तर त्यांनी त्या तीनही गोष्टी टाकायच्या. आयोगा किंवा त्या विभागामध्ये हा जो डेटाबेस आहे हा ऑलरेडी आहे तुमचा, मग ते मॅच होईल आणि जर मॅच झाला
तर आणि तरच तुम्हाला लॉग इन करता येईल. त्या तीनही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय अँड लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. ओके, आता ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला न्यू पासवर्ड हा सेट करायचा आहे. न्यू पासवर्ड सेट करण्यासाठीची जी विंडो बघा, इथे तुमचा न्यू पासवर्ड टाकायचा आहे आणि हा पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, हा पासवर्ड खूप महत्त्वाचा आहे. तो तुम्ही तुमच्या मेलला म्हणा किंवा तुमच्या ड्राईव्हला म्हणा किंवा स्पेसिफिक तुम्हाला रिकॉल होईल, लक्षात राहील, तो शोधता येईल अशा ठिकाणी तो मेन्शन करा. कारण हा पासवर्ड खूपच महत्त्वाचा आहे. हा पासवर्ड त्या विभागाने असं जाहीर केलेला आहे की हा पासवर्ड कधीही आता बदलण्यात येणार नाही आणि तुमच्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत, मग एक्झाम रिझल्टशी रिलेटेड असेल, तुमच्या पोस्टिंगशी रिलेटेड असेल, हाच पासवर्ड तुम्हाला उपयोगी येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो काही पासवर्ड सिलेक्ट करणार आहात तो पासवर्ड तुम्हाला रिकॉल झालाच पाहिजे. तर हा पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे तुम्हाला. जर याच्यामध्ये काही टेक्निकल इश्यू आले तुम्हाला तर इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे. टेक्निकल जर काही प्रॉब्लेम आले पासवर्ड सेट करायला किंवा काही, पण तो पासवर्ड तुम्हाला लक्षात असलाच पाहिजे. ओके, पासवर्ड बदलल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला नवीन पासवर्डच्या आधारे लॉग इन करायचं आहे. नवीन लॉग इन जे केलेलं आहे ते न्यू पासवर्ड असणार आहे. मी आत्ताच तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या की हे खूपच महत्त्वाचा पासवर्ड असणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो बदलता येणार नाही. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मगाचे 2 ब्ल्यू कलरचे बटन मी दाखवले होते ते बटन प्रेस करायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये छाननी अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा. इथे खाली आहे बघा, आपल्या मेन फ्रेमवर होतं हे, तर इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आणि हे जी प्रोसेस आहे ही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली 28 फेब्रुवारीपासून 9 मार्चच्या रात्री 11:59 हे अवेलेबल असणार आहे. हे पोर्टल अवेलेबल असणार आहे. मग इथे काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि नवीन जो पासवर्ड तुम्ही सेट केला हे एंट्री करायची आहे आणि लॉग इन करायचं आहे. परत याच्यामध्ये जर तुम्हाला काही टेक्निकल इश्यू आला त्यांचा हेल्प डेस्क नंबर आहे. इथे मी बघा, इथे ही सगळी माहिती मी भरली आहे आणि लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर मी फर्दर प्रोसेससाठी म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी किंवा व्हेरीफाय करण्यासाठी सेक्शन सिलेक्ट करण्यासाठी मी इलिजिबल आहे. मग आता या केसमध्ये तुम्हाला सगळी जी माहिती आहे ती भरायची आहे. पण त्याच्याशी रिलेटेड मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की तुमचा जो फोटो आहे तो कुठल्या साईजमध्ये पाहिजे. एक तर त्या JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि 50 KB to 100 KB ही तुमची फोटोची साईज पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जी फाईल साईज आहे तुमच्या साईनची ती 20 KB to 50 KB पाहिजे. आता महत्त्वाचं हे आहे की जुने जे फॉर्म अपलोड झाले होते त्यामध्ये हेच आढळून आलं त्या विभागाला की त्याच्यामध्ये जे फोटो अपलोड केले होते किंवा साईन अपलोड केले होते हे एकतर प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये नव्हते, प्रिस्क्राईब साईजमध्ये नव्हते. मग तुमचा फोटो जर ब्लर असेल, त्या साईजमध्ये नसेल, तुम्ही JPGच्या जागी दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये अपलोड केला असेल तर ते सगळं तुम्हाला हे नव्याने अपलोड करायचं आहे. आता बघा, मी माझ्या लॉग इनमध्ये गेलो आहे आणि माझ्या लॉग इनमध्ये इथे मला दिसतंय तर माझा हा फोटो मी ऑलरेडी इथे ब्लर केलेला आहे, पण तो ॲक्च्युअल प्रॉपर फोटो आहे त्याच्यामुळे तिथे कुठलाही इश्यू नाही मला. ओके, आणि माझी साईनसुद्धा प्रॉपर साईजमध्ये प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आहे. ओके, मुद्दामून इथे ब्लर केली आहे पण हे सगळं अवेलेबल आहे त्याच्यामुळे मला परत एकदा अपलोड करायची गरज नाही. पण जर तुमचा फॉर्ममध्ये तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला असं आढळून आलं की प्रिस्क्राईब फॉर्मॅट, प्रिस्क्राईब साईज आणि विजिबल नसेल तर मात्र तुम्हाला ते अपडेट करावंच लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला अपडेट करायचं असेल तर फोटो अपलोड करावा लागेल आणि ही सगळी माहिती परत रिपीट भरावी लागेल. ओके, ही बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला काहीही चेंज करता येणार नाही. आता मी इलिजिबिलिटी तुम्हाला सांगितली. ITI सर्वेअर म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्या असतात त्याच्यामधलं जे सर्वेअर हे कोर्स आहे ते झालेलं असलं पाहिजे. डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे पदविका स्थापत्य आणि पदवी अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे इलिजिबल असतात. याच्या व्यतिरिक्तही काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते जे या सिस्टीममधनं बाहेर पडतील, त्यांनी त्यांचे बँक डिटेल्स द्यायचे आहेत. मग आता इथे बघा, तुमच्या स्क्रीनवर जी विंडो आलेली आहे तर सगळी माहिती ऑलरेडी आपण भरलेली आहे अगोदर अर्ज करताना. पण इथे जर महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं, इथे महत्त्वाची सूचना मेन्शन केलेली आहे बघा, हे भरणं सगळ्यांना आवश्यक आहे. आता इथे मेन्शन केलेलं आहे छाननी अर्जामध्ये नव्याने
अद्ययावत करायची माहिती किंवा भरावयाची माहिती, हे सगळ्यांनाच प्रोसेस करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण त्यावेळेस आपण कुठलेही डॉक्युमेंट अपडेट केलं नव्हतं, अपलोड केलं नव्हतं. मग याच्यामध्ये 3 पॉईंट्स आहेत बघा. सगळ्यात पहिला आहे की तुम्ही ITI केलेला आहे का सर्वेअरचा. जर तुम्ही केला असेल तर तुम्ही इथे यस वर क्लिक करा. ओके. दुसरा आहे की तुम्ही डिप्लोमा केलेला आहे का. डिप्लोमा केला असेल तर इथे यस करावं लागेल तुम्हाला. आणि तुम्ही डिग्री जर केलेली असेल तर तुम्हाला इथे यस करावं लागेल. जर त्याच्यापेक्षा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचं तर हायेस्ट इलिजिबिलिटी जर इथे डिग्रीवर असेल तर तुम्ही डिग्रीवर ते क्लिक करा. डिग्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याला सेव्ह करू शकता. ओके. मग आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की डिग्रीचं जे किंवा डिप्लोमाचं किंवा ITIचं जे काही सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे, जे इलिजिबिलिटी दाखवतं तुमच्या एज्युकेशनल क्रायटेरियाशी निगडीत, ती फाईल अपलोड करायची आहे. मी परत एकदा सांगतो की प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यांनी गुणपत्रक म्हटलेलं नाही. आणि त्याची साईजसुद्धा त्यांनी दिलेली आहे 300 KB to 1 MB या फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे, या साईजमध्ये. आणि फॉर्मॅट आहे तो तुमचा फॉर्मॅट PDF फॉर्मॅट आहे. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. PDF फॉर्मॅटच असला पाहिजे आणि जी साईज आहे ही याच साईजमध्ये तुमचा तुमचा जे डॉक्युमेंट आहे एज्युकेशनलचं ते असलं पाहिजे. आता इथे मग मी बघा जे ग्रॅज्युएशन आहे, ग्रॅज्युएशनशी निगडीत मी इथे क्लिक केलं होतं. ओके. त्याच्यामुळे मला डिग्री सर्टिफिकेट लावावं लागेल. तर इथे मी अपलोडचा ऑप्शन आहे बघा. ओके. हा अपलोडचा ऑप्शन आहे. त्यानंतर मी हे सगळं सेव्ह करणार. इथे मी ग्रॅज्युएशन जे आहे मेन्शन केलेलं आहे, त्याच्यामुळे मी डिग्रीचं सर्टिफिकेट अपलोड करणार. या टाईपची विंडो येईल ज्याच्यामध्ये मला सिलेक्ट करायचं आहे की क्लिक हिअर टू सिलेक्ट द फाईल्स. तुम्ही ऑलरेडी ती फाईल तुमच्या PC मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये केलेली असेल, ती अपलोड करायची. ओके. म्हणजे तुम्ही या स्पेसिफिक स्क्रीनवर याल. तुम्हाला जर ते प्रमाणपत्र अपलोड केलेलं चेक करायचं असेल, बघायचं असेल तर इथे तुम्ही प्रमाणपत्र बघू शकता. म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की वेदर इट इज क्लिअर ऑर नॉट, विजिबल ऑर नॉट. ओके. ते झाल्यानंतर तुम्हाला ते सेव्ह करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. नवीन विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरला नव्हता 9 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत, ते नव्याने फॉर्म भरू शकणार नाही. पण ज्यांनी भरलेलं आहे त्यांनी इथे हे डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे, नाही तर ते त्या सिस्टीमच्या बाहेर जातील. ओके. हे सेव्ह केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो मी इथे टोटल सगळे पर्टिक्युलर डॉक्युमेंट्स. ओके. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की हे जे काही माहिती मी भरली आहे या माहितीशी निगडीत म्हणजे स्पेसिफिकली मी सहमत आहे याच्यासाठी मला फक्त इथे क्लिक करायचं. या विंडोमध्ये बघा मी इथे क्लिक केलं म्हणजे जे काही स्पेसिफिक डॉक्युमेंट दिलेत तर ते सगळे ऑथेंटिक आहे असं मी इथे मान्य केलेलं आहे. आणि इथे मी सबमिट केलेला आहे हा फॉर्म. सबमिट केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर नव्याने तुम्ही लॉग इन, जर त्या सिस्टीमच्या बाहेर पडला तर नव्याने तुम्हाला लॉग इन करायचं आहे इथे. बरोबर आहे. नवीन सेट केलेल्या पासवर्डनी आणि तुम्ही लॉग इन करून चेक करू शकता. ओके. आणि तिथे तुम्हाला मेसेज येईल की तुमची नोंदणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि एकदा का तुमचं कंप्लीट सबमिशन झालं म्हणजे स्पेसिफिकली सक्सेसफुल तुम्ही फॉर्म सबमिट केला, त्यानंतर मात्र पुन्हा तुम्ही लॉग इन करू शकत नाही. ओके. तुम्हाला ही विंडो क्लोज करता येईल. म्हणजे तुमचं जे अपडेशन आहे, जे अपलोडिंगचं काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे. हे मी कुणाबद्दल बोलतोय की जे विद्यार्थी पात्र आहेत, ITI, डिप्लोमा सिव्हिल, इंजिनिअरिंग सिव्हिल हे विद्यार्थी पात्र आहेत, यांच्यासाठी ही कंप्लीट प्रोसेस झालेली आहे. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की या 3 क्रायटेरियाच्या व्यतिरिक्त काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असं विभागाच्या निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यामुळे विभागाने काय केलेलं आहे की आता ते विद्यार्थी तर पात्र नाही, मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे जे विद्यार्थी पात्र नाही त्यांच्या फीज ह्या परतावा होणार आहे, म्हणजे रिफंड होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल्स, बँकेचं नाव असेल, ब्रँच असेल, IFSC कोड आहे, त्यांच्या वेबसाईटवर ज्या ठिकाणी त्यांनी मागितलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे, भरायचं आहे. हे सगळे डिटेल जे आहेत हे व्यवस्थित भरा जेणेकरून तुमच्याच अकाउंटमध्ये ते पैसे येतील. याच्यासाठी विभाग कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे भरताना हे सगळे स्पेसिफिक डिटेल्स भरताना काळजी घ्यायची आहे. ओके. आता याच्यामध्ये अजून एक क्रायटेरिया होता आणि विद्यार्थी त्या क्रायटेरियाला अगेन्स्ट गेले किंवा ज्याला म्हणतो आपण चुकीने सगळेच म्हणा किंवा काही विद्यार्थ्यांनी मुद्दामून सगळेच विभाग किंवा काही विभाग, एकापेक्षा जास्त विभाग
अप्लाय केला. मग त्या केसमध्ये अजून एक चान्स तुम्हाला मिळालेला आहे. याच्यामध्ये जर तुम्ही एकापेक्षा जास्त विभागासाठी अप्लाय केलं असेल तर प्रत्येक विभागाचा तुमचा जो नोंदणी क्रमांक असेल डेफिनेटली तो वेगळा असेल. जसं इथे एक्झाम्पल जर बघायचं झालं तर DLR 501, 502, 503, 504 म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी काय केलं, 4 विभागामधनं फॉर्म भरले. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, हे जे हायलाइटेड केलेलं आहे, बोल्ड केलेलं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. काय करायचं आहे, तुम्ही जर 4 विभागामधनं फॉर्म भरलेले असतील तर प्रत्येक तुमच्या रजिस्ट्रेशन लॉग इनमधनं तुम्हाला तिथे जायचं आहे. म्हणजे प्रत्येक नोंदणी क्रमांकानुसार लॉग इन करायचं आहे. म्हणजे तुम्ही जर 4 विभागामध्ये नोंदणी केली असेल तर 4ही विभागामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आणि तिथनं तुम्हाला काय करायचं आहे की जो ॲक्च्युअल विभाग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे एकच, तो तिथे सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल इथे स्क्रीनवर जर आपण बघितलं 501, 502, 503, 504 असे 4 विभाग सिलेक्ट केले तर मी काय करणार, सगळ्यात पहिले DLR 501 मधनं लॉग इन करणार. तिथे मला हे 4ही दिसतील, 4ही ऑप्शन दिसतील. का? कारण माझा आधार क्रमांक, जन्मतारीख ही मॅच होते तिकडे, तर मला हे 4ही दिसते. तर मग मी काय करायचं आहे, मला जर 503च कन्फर्म करायचं आहे तर 501 मधनं लॉग इन करून 503ला मला सिलेक्ट करायचं आहे. तशीच प्रोसेस 502 मधनं लॉग इन करायचं, परत 503 सिलेक्ट करायचा, 503 लॉग इन करायचं आणि तिथनं सुद्धा सिलेक्ट करायचा. म्हणजे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक नोंदणी क्रमांकानुसार लॉग इन करून एकच अर्ज निवडण्याचा आहे. बरोबर आहे. जर तुम्ही असं केलं नाही आणि जर आयोगाला तिथे किंवा त्या विभागाला असं आढळून आलं की तुम्ही अजूनही मल्टिपल डिव्हिजन सिलेक्ट केलेले आहेत तर तुमचा अर्ज हा रद्द समजण्यात येईल. हे खूप महत्त्वाचं आहे. एकच पर्याय निवडायचा, मी तुम्हाला सांगितलं, एकच पर्याय निवडायचा सगळ्या लॉग इनमधनं. तुम्ही 2 विभागामधनं अर्ज भरला असेल, दोन्ही विभागामध्ये जायचं वेगवेगळ्या लॉग इननी आणि तिथे एकच विभाग आता फायनल सिलेक्ट करायचा. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल. जी काही प्रोसेस आहे ती नक्कीच तुम्हाला कळली असेल. यामध्ये जर अजूनही तुम्हाला काही शंका असतील, तुमचे प्रॉब्लेम्स असतील, डाऊट्स असतील, क्युरी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. नक्कीच इन्फिनिटी अकॅडमी आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेस्ट सिरीज अजूनही सुरू आहे. अजूनही डेट आलेली नाही भूमी अभिलेखची आणि एक बेस्ट टेस्ट सिरीज देण्याचा प्रयत्न इन्फिनिटी अकॅडमीतर्फे करण्यात येत आहे. 249 रुपयामध्ये तुम्हाला जे 4ही तुमचे स्पेसिफिक टॉपिक आहेत, मग मराठी असेल, सामान्य ज्ञान असेल, बौद्धिक चाचणी असेल किंवा इंग्रजी असेल, या सगळ्यांशी निगडीत 50-50 गुणांच्या ह्या टेस्ट सिरीज तुम्हाला आमच्या वेबसाईटवर, त्यानंतर आमच्या टेलिग्राम चॅनलवर याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. तर हे नक्कीच तुम्ही परचेस कराल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचा खूप फायदा होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्रभर नावाजलेलं आणि गौरवलेलं, विद्यार्थ्यांनी गौरव केलेलं असं बुक आमचं भूमी अभिलेख भरतीचं, हे बुकसुद्धा अजूनही विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही आमच्या ब्रँचला व्हिजिट करा, आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि हे बुक मिळवा. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्ममध्ये जे काही अपडेट करायचे त्याच्याबद्दल आपण बोललो. मी तुम्हाला सांगितलं, काही जर तुमच्या डाऊट्स असतील तर विचारा. आता याच्या व्यतिरिक्त एकच काम तुमच्याकडे शिल्लक आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त अभ्यास करणे. 23 तारीख ही अगोदरची होती, ती तारीख कॅन्सल झाली आणि आता नवीन तारीख अजून आलेली नाही. अजूनही तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे. अभ्यास करा आणि पोस्ट काढा. थँक्यू व्हेरी मच.